यानंतर आपण जातोय अकोल्यामध्ये. अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी या ठिकाणी बनावट जन्म प्रमाणपत्र सादर करणाऱ्या 12 जणांवर गुन्हा दाखल झालाय. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपांनंतर आता जिल्ह्यात महसूल विभागानं कागदपत्रे पडताळणीची मोहीम हाती घेतली आहे. अकोला जिल्ह्यात 15,000पेक्षा जास्त लोकांना बनावट जन्म दाखले दिल्याचा आरोप हा सोमय्यांनी केला होता. जिल्ह्यातील इतरही पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जाते. या संदर्भात पोलीस अधिकारी यांच्यासोबत बातचीत केली आहे. आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी. आपण बघूया. आपल्याला देण्यात आली आहे. आपल्यासोबत बार्शी टाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सर आहेत. सर, काय सांगाल? ही तक्रार आली तुमच्याकडे, काय सांगाल? तहसील कार्यालय बार्शी टाकळी येथील संजीव देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन बार्शी टाकळी येथे अपक्रमांक 72/25 दाखल करण्यात आलेला आहे. यात 12 प्रकरणं आहेत. 12 आरोपितांविरुद्ध फिर्याद दिल्यामुळे गुन्हा दाखल आहे. यात आरोपितांनी शाळा सोडल्याचे खोटे व बनावटी आणि नकली कागदपत्र तयार करून ते तहसील कार्यालयात सादर करून त्यांनी जन्माचे दाखले हस्तगत करून पुढील गुन्हा केलेला आहे. त्यामुळे गुन्ह्यात पुढील तपास करण्यात येत आहे. कागदपत्राची पडताळणी करण्यात येत आहे. दरम्यान आता या 12 बनावट जन्माचे प्रमाणपत्र मिळवणाऱ्यांविरोधात बार्शी टाकळी पोलीस स्टेशन मार्फत कारवाई करण्यात येत आहे. नेमकी आता कुठली कारवाई होते आणि यापेक्षाही आणखी किती बांगलादेशी किंवा बनावट कागदपत्र धारक मिळतात हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कॅमेरा पर्सन चारुदत्त सोटेसह योगेश शिरसाट, NDTV मराठी, बार्शी टाकळी, अकोला.